अभंगामध्ये तुकोबाराय या ठिकाणी सांगताय, अगदी आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक क्षणाला त्यांनी सांगितलंय, अगदी प्रत्येक भाषेमध्ये सांगितलंय, मारून ओरडून प्रत्येक वाक्यामध्ये सांगितलंय. शेवटी तुकोबाराय सांगतात, मी तुमच्या पाया पडून सांगतो, लागून या पाया विनवितो तुम्हाला कर टाळी जोडा मुखी नाम. पण विठ्ठल विठ्ठल म्हणा, काय म्हणा, विठ्ठल विठ्ठल. पण ते कशा करता म्हणा किंवा कसं म्हणा, तर प्रत्येक क्षणाला म्हणा, क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. प्रत्येक क्षणाला कुणाचा विचार करा, तर भगवंताचा विचार करा. का तर हा नरदेह आपल्याला सोडून जायचा आहे. हा नरदेह एक ना एक दिवस आपल्याला सोडून जायचा आहे. सांगायचं तात्पर्य मला एवढंच आहे का ज्या ठिकाणी हे बघा, माणूस जन्माला आला म्हणजे मरण नक्की आहे. सोपं उदाहरण, ज्याचं 12 झालं त्याचं 13वा होणारच, बरोबर की नाही. म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंताचा विचार करायचा आहे. क्षणोक्षणी ह्याची करावा विचार, देवाचा विचार करायचा आहे. का तर नाशिवंत देह जाणार सगळं. का तर हा देह नाशिवंत आहे. मग अजून या देहामध्ये काय करायचंय, प्रत्येक क्षणाला भजन करता 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 संत समागमी, संतांची आपल्याकडे ओढ घ्यायची आहे, संतांजवळ जायचंय, संतांमध्ये राहायचंय. संत समागमी धरावी आवडी आणि करावे तातडी परमार्थाची. जीवन जगत असताना या धावपळीच्या जीवनामध्ये आपण काय करायचंय, जरी आपण या अर्थाच्या मागे लागलो, पैशाच्या मागे लागलो ना, तरी जसं जमल तसं भगवंताची सेवा करायची. संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. आणि परमार्थाची तातडी करत असताना शेवटी तुकोबाराय या ठिकाणी सांगतात की ऐका, या इहलोकीच्या व्यवहारामध्ये, या ठिकाणी या मृत्यूलोकामध्ये, या त्या ठिकाणी आपल्या या जीवनामध्ये तुम्ही कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका, कोणत्याही गोष्टीचा हाव धरू नका. कारण हा जो गर्व आहे हा तो आपल्याला इथं सोडून जायचा आहे. नका डोळे धुरे भरून राहो. कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. कारण ह्या ज्या कोणत्याही गोष्टी तुम्ही कितीही कमवा आणि कितीही असा, तुम्ही भिकारी का असेना किंवा श्रीमंत का असेना, तुम्ही अगदी अंबानी टाटा बिर्ला एवढे जरी पैसे कमवले तरी सुद्धा 1 रुपया सुद्धा सोबत घेऊन जाणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीची हाव, कोणत्याही गोष्टीचा गर्व त्या ठिकाणी करू नका. विठ्ठल या ठिकाणी तुकोबाराय सांगताय आपल्याला, अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला मी सांगितला आहे. अभंग फार सोपा आहे आणि या विषयाला अनुसरून आहे, या श्राद्धाला अनुसरून आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगते, माणूस गेल्यानंतर परलोकी जाण्याचा प्रवास चालू होतो. मृत्यूलोकातून आपण त्या ठिकाणी वैकुंठ धामन असेल, स्वर्गगमन असेल, आपण स्वर्गाकडे निघतो. पहिले आपण त्याचं त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करतो. दुसरा जो विधी असतो तो 10वा करतो, तिसरा करतो, 13वा करतो. आणि तो 13वा झाला की आपण त्या ठिकाणी काय करतो, श्राद्ध करतो. अंत्यसंस्कार माहिती आहे, 10वा माहिती आहे, 13वा माहिती आहे, पण वर्षश्राद्ध का करावं, काय होतं याच्याने? असं काही का शेजारच्यांनी केलं म्हणून आपण करावं? नाही. पैसा जास्त झाला म्हणून करावं? नाही. कीर्तनकाराला तारीख भेटत नव्हती म्हणून करावं? नाही. श्राद्ध का करावं हे पहिली गोष्ट कळाली पाहिजे. तर ऐका, एक महाभारतातील आख्यायिका आहे, ती एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगते, त्यावरून तुम्हाला कळेल की वर्षश्राद्ध किती महत्त्वाचं आहे, ते का केलं पाहिजे, का केलं पाहिजे हे आपल्याला कळेल. महाभारतातील गोष्ट आहे. पांडवांचे पिता म्हणजे पंडूराजा. ज्यावेळेस पंडूराजा आपलं जीवन संपवलं, म्हणजे आपलं त्या ठिकाणी मृत झाले, त्यावेळेस ते परलोकीचा प्रवास करायला निघाले. परलोकीचा प्रवास करायला निघाल्यानंतर ज्यावेळेस 10वा 13वा या विधी होतात आणि परलोकीच्या प्रवासाला आपण जातो, त्यावेळेस दुःख असे, जर आपण त्या ठिकाणी वाईट कर्म केलेले असेल तर आपण नक्कीच नरकात जाऊ, पण चांगले कर्म केलेले असेल तर नक्कीच स्वर्गात वैकुंठात जाऊ. मग दुःखाची किंवा चांगल्या कर्माची किंवा वाईट कर्माची त्या ठिकाणी गणना होते. चांगले कर्म केले की स्वर्गात, वाईट कर्म केले की नरकात, आणि हे दोन्ही कर्म समान झाले की पुन्हा एकदा पुनरपी जननम पुनरपी मरणम, म्हणजेच पुन्हा केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म झाले त्याची भोग आले, केले कर्म
पाप पुण्य त्या ठिकाणी मोजल्या गेलं. अर्थातच पंडूराजाचं पुण्य जास्त होतं. मग पंडूराजाचं पुण्यानुसार ते त्या ठिकाणी पुढे 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 जायला लागले. पण झालं असं की पुण्य कुठपर्यंत होतं, स्वर्गाच्या द्वारापर्यंत आले आणि पुण्य संपलं. आता नेमकं काय करावं काय करावं काय करावं काय करावं. पंडूराजा स्वर्गाच्या द्वारापर्यंतच बसून राहिले. आणि एक दिवस नारद महर्षी नारायण 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 करत त्या ठिकाणी स्वर्गात आले. आल्यानंतर बघितलं की द्वारात पंडूराजा आहे, जे पाच पांडवांचे पती आहे आणि द्वारातच ते उभे. मग आता काय विचारावं, का हो तुम्ही या ठिकाणी का उभे आहे, आतमध्ये का जात नाहीये. पंडूराजाने सांगितलं, नारद महर्षी काय सांगावं, पाप पुण्याची गणना झाली. अर्थातच माझं पुण्य जास्त असल्या कारणाने मी त्या ठिकाणी स्वर्गापर्यंत आलो, परंतु स्वर्गाच्या द्वारापर्यंत आलो आणि पुण्य मात्र संपलं, म्हणून मी आतमध्ये जाऊ शकत नाही. पण नारदजी, तुम्हाला जर माझी काळजी असेल ना, तर एक काम मात्र माझ्यासाठी करा. जे काही या मृत्यूलोकामध्ये या पृथ्वीवर माझे जे काही 5 पुत्र आहे, जे माझे 5 पांडव आहे ना, त्यांना जाऊन सांगा की तुम्ही काहीच असं पुण्य करा, काहीतरी असं पुण्य करा की ज्याच्यामुळे त्या पुण्यातला काहीसा भाग माझ्यापर्यंत येईल आणि मी स्वर्गामध्ये जाईल. नारदजी खाली आले, सांगितलं पांडवांना की तुम्ही असं काहीतरी पुण्य करा, काहीतरी असं सत्कर्म करा, काहीतरी असं कार्य करा ज्या कार्यामुळे तुमच्या वडिलांना तुम्ही केलेल्या पुण्याबद्दल काहीसं पुण्य त्या ठिकाणी त्यांना लागेल आणि ते त्या ठिकाणी स्वर्ग आतमध्ये जातील किंवा स्वर्गामध्ये जातील. म्हणून त्या ठिकाणी तो काळ 1 वर्षाचा निघून गेला आणि 1 वर्षाचा काळ झाल्यानंतर त्या पांडवांनी काय केलं, वर्ष श्राद्धाचा त्या ठिकाणी काय केला, विधी केला. आणि जी ही पूजा आहे, ब्राह्मण करतो, कीर्तनकार करतात. अगदी तुम्ही जे सत्कर्म करताय, आज विचार करा, तुम्ही या ठिकाणी कमीत कमी 300-400 लोक या ठिकाणी आहेत. या 300-400 लोकांना जे काही गीते परिवारांनी या ठिकाणी काय केले, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम आखला आहे, वर्षश्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी योजना केला आहे आणि तो त्या ठिकाणी चालवला आहे. मग या 300-400 लोकांना काय होईल, ज्ञानदानाचं सत्कर्म होईल, अन्नदानाचं सत्कर्म होईल. त्या ठिकाणी या सर्वांना बोलवण्याचं त्या ठिकाणी काय होईल, तुम्हाला पुण्य लागेल. आणि यातलं काहीसं पुण्य काय होईल, आमच्या त्या ठिकाणी सचिन दादांना लागेल. आणि त्यातला जर त्यावेळेस काहीसं पुण्य सचिन दादांना लागलं तर ते अगदीच त्या ठिकाणी स्वर्गाची वाट त्या ठिकाणी धरेल. म्हणून वर्षश्राद्ध इतकं महत्त्वाचं आहे. विठ्ठल सांगायचं तात्पर्य एवढंच आहे. म्हणून असं म्हणतात ना की माणूस गेल्यानंतर त्याच्या नावाने काय करा, अन्नदान करा, त्याच्या नावाने काय करा, पंक्ती घाला. तुम्ही सप्त्याच्या पंक्तीची ज्यावेळेस पत्रिका बघितली का, असं म्हणतात ना की कैलासवासी याच्या निमित्त आजची पंगत, त्याच्या निमित्त आजची पंगत. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्याच्या नावाने जर तुम्ही अन्नदान केलं, ज्ञानदान केलं, त्याच्या नावाने वस्त्रदान केलं, अनाथ मुलांना काहीतरी खायला प्यायला दिलं, अगदी कोणतंही सत्कर्म केलं वर्षभरामध्ये, तर त्या वर्षभरामध्ये केलेल्या कर्माचं काहीसं पुण्य कुणाला लागतं, गेलेल्या महात्म्याला लागतं. म्हणून वर्षश्राद्धाचा विधी. विठ्ठल पण आपण करतो काय माहिती आहे का, आपण या प्रापंचिक सुखाच्या मागे लागलोय. आपल्याला हा जो देह हा परमार्थिक सुखाच्या मागे लागल्यासाठी दिलाय. कारण तुकोबर आहे का अभंगात सांगताय, आपुलिया हिता जो असे जागता. ऐका, जाग राहायला सांगितलंय, कशासाठी, हितासाठी. पण हित कशात सांगितलंय, क्षणोक्षणाला सांगितलंय. कशाचा विचार करायला लावलाय, का करायला लावलाय, नरदेह जाणार आहे म्हणून सांगितलंय. कारण का, ऐका, जाग राहायला लावलंय. मग झोपेतून जाग राहायला लावलं का, नाही. मग असे ज्याचे डोळे उघडे तो जागा का, नाही. असं काही ठिकाणी असं आहे, जो व्यक्ती झोपलेला आहे, जो व्यक्ती कीर्तनात येऊन झोपलेला आहे, काय, जो व्यक्ती कथेत कीर्तनात येऊन झोपलेला आहे तो जागा आहे. पण जो व्यक्ती घरी राहून TV बघतोय, डोळे उघडे, तो खऱ्या अर्थाने झोपलेला आहे. सांगायचं तात्पर्य एवढे, जागं म्हणजे काय, तर आपल्या हिताकरिता जागं असणं. आणि आपलं हित कशात आहे, तर प्रत्येक क्षणाला देवाचा विचार करण्यात आपलं हित आहे. पण लोकांचं हित मात्र आता वेगळं आहे. लोक पैशाच्या मागे लागत आहे, लोक त्या ठिकाणी अर्थाच्या मागे लागत आहे. अगदीच बरोबर आहे, प्रत्येकाचं बरोबर आहे, प्रत्येकाचं बरोबर आहे. पैसा नाही तर आज जगात किंमत नाही आहे, बरोबर आहे. पण या धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भगवंताचं भजन करायचं आहे. कारण हा जो देह आहे, हा देह कशासाठी दिलाय, हे देवे दिला देह
भजन गोमटा कशासाठी दिलाय तर देवे दिला देह भजन गोमटा तो या झाला फटा बधिकेचा. हा देह कशासाठी दिलाय तर भजनाकरिता दिलाय. देह कशासाठी दिलाय तर देवाची सेवा करण्याकरिता दिलाय. देह कशासाठी दिलाय तर भगवंताच्या चरणाची उपासना सेवा करण्यासाठी दिलाय. पण ती सेवा कशी प्रत्येक क्षणाला करायला सांगितली, प्रत्येक क्षणाला करायला सांगितली. पण तुम्ही मला सांगाल ताई जर प्रत्येक क्षणाला आम्ही देवाचे भजन करत बसलो कीर्तन करत बसलो तर आमच्या घरची कामं काही तुम्ही करणार आहेत का असं म्हणशाल ना. तुम्हाला बोलता येत नाही का येतं ना. हां फ्रेश राहा. मग ऐका तुम्हाला सांगू का कीर्तनामध्ये त्या ठिकाणी काय असतं खेळीमेळीचं वातावरण असतं. पण तुम्ही बोला मी बोलते दोघंही त्या ठिकाणी बोलू आणि या ठिकाणी संवाद साधायचा आहे. कारण हे भगवंताची सेवा तुम्ही आम्ही सर्वजण सेवाच करतोय. भगवंताच्या सेवेमध्ये झाडणाऱ्यालाही तेवढंच पुण्य लागतं, ऐकणाऱ्यालाही तेवढंच पुण्य लागतं, कीर्तनकारालाही तेवढंच पुण्य लागतं, वादकालाही गायकालाही तेवढंच पुण्य लागतं. त्याच्यामध्ये काही कमी जास्तची गणना नाही. म्हणून आपण सगळेजण काय करत आहोत संवाद करत आहोत. मी सांगत होते तुम्हाला हा देह कशासाठी दिलाय भजनाकरता दिलाय. हा देहासाठी देह त्या ठिकाणी उन्हाळक्या मारण्यासाठी दिला नाही. पण ऐका अर्थासाठी आपल्याला जीवन जगण्यासाठी पैसा आपल्याला कमवावाच लागतो. परंतु त्या ठिकाणी हा पैसा कमवता कमवता त्या ठिकाणी आपण आपल्या हिताविषयी जागा असलं पाहिजे. आपण हित कशात आहे तर भगवंताच्या चिंतनात आहे, भगवंताच्या नामस्मरणात आहे. पण आपण आपलं असं झालंय आपण या संसाराच्या मागे इतकं पळालो, इतकं मागे लागलो की आपण प्रत्येक क्षणाला फक्त संसाराचाच विचार करतो. त्या ठिकाणी भगवंताचा विचार करत नाही. या संसारात अडकल्यानंतर आपलं असं झालंय आपल्याला हेही कळत नाही की नाशिवंत देह हा देह जाणार आहे हे आपल्याला कळत नाही. हे आपल्याला कळत नाही हा देह कधीतरी जाणार आहे हे आपल्याला देह जाईल जय हो काळोबा खाईल. देह जाणार आहे म्हणून प्रत्येक क्षणाला देवाचा विचार करा. या संसाराच्या मागे लागू नका. या संसारात काहीच उरलेलं नाहीये. हा संसार फक्त करायचा म्हणून करायचा आहे. हे या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला ग बाई, या संसार नगरी बाजार भरला बाई, या संसार संसार नगरी बाजार
संसाराचा सगळ्यांना. प्रत्येकाच्या डोक्यात नुसता संसार 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 आहे, पण आपण हेच विसरून गेलोय का आपला देह कशासाठी मिळाला आहे, तो भजनासाठी मिळाला आहे हे आपण विसरून गेलोय. आणि एक दिवस निघून जातो, पण आपल्याला कळत नाही का आपला हा संसार कशासाठी मिळाला आहे आणि कशास्तव मिळाला आहे. असंच आपल्या सर्वांचं झालं आहे. पण ज्यावेळेस निघून जातो, शेवटची वेळ येते आणि शेवटची वेळी लोक म्हणतात म्हणणार राम, अरे म्हणणार राम, आजीबाई म्हणा ना राम, पण राम मात्र मुखात येत नाही, कारण जीवनात कधी राम म्हणलंच नाही तर येईन कसं मुखात. म्हणून काय करावं लागेल तर पहिल्यापासून आपल्याला राम 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 म्हणावं लागेल. त्याच वेळेस आपल्याला त्या ठिकाणी शेवटच्या क्षणी राम मुखात येईल. कारण तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस शेवटचा क्षण येतो आणि शेवटच्या क्षणामध्ये आपल्या मनामध्ये ज्या काही गोष्टी चालू आहे त्याचाच पुढचा जन्म आपल्याला जन्माला घ्यावा लागतो. ते डायरेक्ट म्हणतात ना अंतकालेचं ज्यावेळेस अंताच्या वेळी आपण ज्याचा विचार करू, पण आपण काय करतो, माझा मुलगा येईन आणि माझी मुलगी आली का, माझी नात आली का, म्हणून आपण संसारात गुंततो. त्या ठिकाणी भगवंताचा विचार करत नाही. या संसारात मात्र गुंतू नका, कारण ह्या संसारात जर गुंतला तर आयुष्य आहे तसं निघून जाईल. एक म्हणतात ना, छंद नाही नामाचा, देह काय कामा,